बाजूला सगळेजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त झालेले असताना अशा प्रकारे वेगवेगळे वक्ते शोधायचे, त्यांना वेगवेगळे विषय द्यायचे आणि चांगल्या प्रकारे बौद्धिक खाद्य हे लोकांना पुरवायचं. अशा प्रकारचं काम हे तरुण मंडळी सातत्याने करत आहेत. अनेक विविध विषयांवरची व्याख्यानं हे ते आपल्यापर्यंत पोचवत आहेत. म्हणून या मुलांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि पुढे माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. त्याच्या आधी काल 10 मे हा जो दिवस होता त्याचं मी स्मरण करतो. ज्या विषयावरती आज मला बोलायचं आहे ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. त्या 1857च्या स्वातंत्र्य समराचा प्रारंभाचा दिवस 10 मे हा असा गृहीत धरला जातो आणि म्हणून काल तो दिवस होता. तेव्हा या भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या वीरांनी बलिदान केलं त्यांना मी मनापासून आदरांजली अर्पण करतो. अजून एका वीराचं स्मरण होत आहे. आपल्या सर्वांना चाफेकर बंधू माहिती आहेत की ज्यांनी पुण्यामध्ये उन्मत्त अशा रँड नावाच्या अधिकाऱ्याचा वध केला होता. पण जसे चाफेकर बंधू फासावरती गेले त्याचप्रमाणे त्यांचा अत्यंत जिवलग असणारा मित्र महादेव रानडे तोही फासावरती गेला आणि त्याचा फासाचा जो दिवस होता, हौतात्म्याचा दिवस होता, तोही 10 मे होता. आणि हे जे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी माझा आजचा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना एक अभिमानाची गोष्ट सांगतो की 1897 साली ही जी घटना घडलेली आहे रँड वधाची, त्या काळामध्ये हा महादेव रानडे हा सायन्स कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यावेळेचं सायन्स कॉलेज म्हणजे आत्ताचंच आपल्या सर्वांचं इंजिनिअरिंग कॉलेज. जर का त्यांनी केवळ आपल्या शिक्षणावरती आणि करिअरवरती लक्ष केंद्रित केलं असतं तर तो मालामाल झाला असता. पण शिक्षण घेत असताना देशाचं पारतंत्र्य त्यांना जास्ती सलत होतं आणि म्हणून त्यांनी पराक्रम केला आणि हौतात्म्यही पत्करलं. आपल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याचा अतिशय अभिमान असला पाहिजे की आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतो आहोत त्या कॉलेजमध्ये महादेव रानडे यांच्यासारखा शूर पराक्रमी वीर होऊन गेला. त्याही वीराला मी मनापासून वंदन करतो आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हा जो विषय आहे तो आहे 1857चं स्वातंत्र्य समर आणि त्याचं नियोजन करणारे, त्याचं नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्येच 1857ला फार महत्त्व आहे. एकेकाळी इंग्रजांनी हा केवळ शिपायांचा उठाव होता अशी अतिशय तुच्छतेची त्याला वागणूक दिली होती. पण ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण घेण्याच्या निमित्तानं इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचंड अभ्यास केला. वास्तविक पाहता सावरकर जेव्हा इंग्लंडमध्ये होते तेव्हा 1857 पूर्ण होऊन त्याला 50 वर्ष झाली होती. तरीसुद्धा सावरकरांनी 50 वर्षापूर्वीची सगळी कागदपत्र, पत्रव्यवहार, रेकॉर्ड्स ही तपासली आणि त्याच्यातून त्याने अत्यंत अभ्यासपूर्ण असा ग्रंथ लिहिला, तोच 1857चं स्वातंत्र्य समर. आणि दाखवून दिलं की शिपाई गर्दी नव्हती, ते केवळ बंड नव्हतं, ते संपूर्ण भारताने इंग्लंड राष्ट्राविरुद्ध पुकारलेलं युद्ध होतं. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ग्रंथाचं अनेकांनी स्वागत केलं. इतकंच नव्हे, आपल्या सर्वांना अत्यंत प्रिय असणारा शहीद भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला हा ग्रंथ अत्यंत प्रेरणादायी वाटत होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या 1857ची कीर्ती जगात एवढी पसरली होती म्हणजे स्वामी विवेकानंदांसारखा अत्यंत योगी पुरुषसुद्धा त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य समराचं कौतुक केलेलं आहे. किंवा संपूर्ण जगामध्ये गाजलेला विचारवंत कार्ल मार्क्स यांनी सुद्धा या 1857च्या उठावाची दखल घेतलेली. असा हा भारतामध्ये झालेला प्रचंड असा एक संग्राम होता आणि तो एक अद्भुत संग्राम होता. आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. खरं तर एका तासामध्ये कसा हा विषय संपवायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण या संपूर्ण युद्धामध्ये अनेक व्यक्तिमत्व आहेत, अनेक माणसांची नावं त्याच्यामध्ये येतात, अनेक प्रसंग येतात, अनेक संस्था येतात, अनेक राज्य येतात आणि मग त्यांचाही भूतकाळ समजून घेऊन आपल्याला या ठिकाणी ही सगळी कथा उलगडून दाखवावी लागते आणि म्हणून ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आपण सुरुवात करतो ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून. शिवरायांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वातंत्र्याच्या बीजाची पेरणी केली आणि पराक्रमाचं पीक काढलं आणि परकीय आक्रमकांना हुसकावून लावलं आणि रायगड किल्ल्यावरती स्वतःला छत्रपती, राज्याभिषिक्त चक्रवर्ती असे ते होऊन गेले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष औरंगजेबाचं इथे आक्रमण झालं, पण त्याच्याशी टक्कर दिली संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी आणि ताराबाई साहेबांनी.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या कैदेमध्ये शाहू राजे होते, ते मुक्त झाले आणि ते स्वतः सातारा या ठिकाणून छत्रपती पदावरती आरूढ झाले. पण शाहू महाराजांचं बहुतेक सगळं जीवन, लहानपण हे कैदेमध्ये गेलं असल्यामुळे ते स्वतः घोड्यावरती मान ठेवून असं नेतृत्व करणारे नव्हते आणि म्हणून शाहू महाराजांनी आपल्या राज्याची म्हणजे मराठी राज्याची धुरा सोपवली, नेतृत्व सोपवलं ते आपल्या पंतप्रधान म्हणून. त्या ठिकाणी पंतप्रधान पदावरती आले 1713 बाळाजी विश्वनाथ भट. त्यांनी 7 वर्ष कारकीर्द केली आणि त्यांचा 1720 मृत्यू झाला. त्यानंतर त्या पदावरती आले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. बाजीरावांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करायला सुरुवात केली आणि पार दिल्लीवरती अनेक वेळा धडका मारल्या. दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टणपर्यंत जाऊन आली आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी आता संपूर्ण हिंदुस्थान दुमदुमून गेला. 1740 बाजीराव पेशवे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे सुपुत्र असणारे नानासाहेब हे त्या पदावरती आले. नानासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये मराठ्यांचं साम्राज्य अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत हे पसरलेलं होतं. हा मराठ्यांच्या राज्याचा अगदी सुवर्ण काळ होता. मात्र याच काळामध्ये पानिपतचं युद्ध झालं आणि त्यामुळे मराठ्यांची ताकद काहीशी कमी झाली. हे पानिपतचं युद्ध मराठ्यांच्या इतिहासातलं एक महाभयंकर युद्ध आहे. या युद्धामध्ये नानासाहेबांचा थोरला मुलगा विश्वासराव याचा मृत्यू झाला. काही दिवसांनी नानासाहेबांचाही मृत्यू झाला. नानासाहेबांना 3 मुलं होती, त्यातला विश्वास गेल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा जो होता तो म्हणजे माधवराव, त्यांच्याकडे पेशवेपदाची जबाबदारी आली. त्यांनी 10 वर्ष कारकीर्द केली. मात्र 1772 त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांचा धाकटा भाऊ नारायण हा या गादीवरती आला. नारायण गादीवरती आला त्यावेळेला नानासाहेबांचा धाकटा बंधू रघुनाथराव याला असं वाटायला लागलं की नारायणराव आता पेशवा होईल आणि पुढे पेशवेपद त्याच्याच घराण्याकडे राहील, पण याचा जर का मृत्यू झाला तर पेशवेपद मला मिळू शकतं. आणि म्हणून राघोबा दादांनी नारायणरावचा खून केला आणि ते पेशवेपद आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. पण ते त्यावेळेच्या पुण्यातल्या लोकांना पसंत पडलं नाही आणि त्यांनी नारायणराव जरी मृत्यू पावला तरी त्याच्या पत्नीच्या पोटी जन्माला आलेला छोटं बाळ असणारा सवाई माधवराव याच्याकडे नेतृत्व सोपवलं आणि सवाई माधवराव हे मराठ्यांचे पंतप्रधान झाले. ते जवळजवळ 20 वर्ष त्यांनी कारभार केला. त्यांच्या वतीनं सरसेनापती महाजी शिंदे आणि कारभारी असणारे नाना फडणीस हे मराठी राज्य सांभाळत होते. पण पुढे सवाई माधवराव यांनी आत्महत्या केली. महाजी शिंदे यांचाही पुण्यात मृत्यू झाला. नाना फडणीस यांनीही राजकारणात अंग काढून घेतलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता ती सूत्र सगळी गेली ती पहिल्यांदा राघोबादादांकडे आणि नंतर राघोबादादांचा दुसरा मुलगा, त्याला आपण इतिहासामध्ये दुसरा बाजीराव या नावाने ओळखतो, त्या बाजीरावांकडे हे सगळं नेतृत्व गेलं. बाजीरावांच्याकडे नेतृत्व गेलं त्यावेळी मराठ्यांची एकूणच अवस्था फार बिकट झाली होती. एका बाजूला असं आपल्याला दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे यांच्यासारखं सामर्थ्य संपन्न नेतृत्व हे या बाजीरावाकडे नव्हतं. त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये अत्यंत विश्वासू, निष्ठावान, पराक्रमी असे जे सहकारी मिळालेले होते असा सरदारांचा एकेकाळी अभाव हा दिसायला लागलेला होता. आणि त्याच वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंग्रज नावाची ताकद आता देशामध्ये फार वाढलेली होती आणि त्यामुळे इंग्रजांना हे मराठ्यांचं राज्य आपल्या घशात कसं घालता येईल याचा विचार इंग्रज सुरू करत होते. आणि त्यामुळे आता स्वाभाविकपणे मराठ्यांचा संघर्ष सुरू झाला होता, तो इंग्रजांशी झालेला होता. महाजी शिंदे गेल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की आता मराठी राज्य अगदीच दुबळं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे इंग्रजांनी आता हातपाय हलवायला सुरुवात केली. आपण या ठिकाणी मराठ्यांचा धावता जो आढावा घेतला, इतिहासाचा जवळजवळ 100 वर्षाचा इतिहास आपण बघितला. आता आपल्याला इंग्रजांचा इतिहास बघितला पाहिजे. भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी आली. ती इसवी सन 1600 किती जुना काळ आहे पहा. त्याच्याही आधी पोर्तुगीज आले होते, पण पोर्तुगीजांच्याकडे एवढी महत्वाकांक्षा नव्हती जेवढी इंग्रजांच्याकडे होती की हा सगळा भारत आपल्या ताब्यात असावा. आणि इंग्रज व्यापार करत होते सुरुवातीला, म्हणजे जवळजवळ 1600 पासून ते 1757 पर्यंत इंग्रज हे व्यापार करणारे होते. पण हे व्यापार करता करता त्यांना लक्षात आलं की या भारतीय राजांच्या मध्ये सुद्धा काही कमकुवत ठिकाणं आहेत, काही मायनस पॉईंट आहेत. त्याचा उपयोग करून आपण यांच्या राज्यामध्ये नाक खुपसू शकतो आणि हळूहळू या देशावरती आपला ताबा निर्माण करू शकतो. ते इंग्रजांनी करायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला माहिती आहे की 1757 प्लासीची लढाई झाली आणि खऱ्या अर्थाने भारताच्या एका छोट्या भूभागाचं हे साम्राज्यातलं पहिलं पाऊल त्यांचं पडलं आणि तिथे त्यांची सत्ता निर्माण झाली. अशा प्रकारे
बंगालवरती, जरी तिथे मीर जाफरला गादीवर बसवलं असेल, पण सत्ता होती इंग्रजांच्या हातामध्ये. पुढे 64 साली बक्सारची लढाई झाली. बंगाल, बिहार, ओरिसा ते त्यांच्या ताब्यात आले. टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसूरवरती इंग्रजांचा ताबा आला. निजामाने तैनाती फौजेचं धोरण स्वीकारलं आणि निजामाचं राज्य इंग्रजांच्याकडे आलं. अशा प्रकारे भारतातला एक एक लचका तोडत तोडत हे इंग्रज आता पुढे चालले होते. पण इंग्रजांना माहीत होतं, आत्तापर्यंत आपण जिंकली ती छोटी राज्य होती, त्या सत्ता छोट्या होत्या. पण खऱ्या अर्थाने भारतावरती जर का कुणाची हुकूमत चालत असेल, कुणाचं वर्चस्व असेल, तर ते मराठ्यांचं आहे. कारण मराठ्यांनी विशाल असं साम्राज्य निर्माण करून दाखवलं होतं. याचं कारण असं आहे की मराठे हे शूर होते, पराक्रमी होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या मातृभूमीवरती नितांत प्रेम करणारे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार केले होते की परकीय आक्रमक येथे असता कामा नये, या देशावरती याच लोकांची सत्ता असली पाहिजे, आपली सत्ता असली पाहिजे. या भूमिकेतून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ते संचार करत होते. आणि म्हणून मराठ्यांची सत्ता हे इंग्रजांच्या समोरची डोकेदुखी होती. मग इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी मराठ्यांमध्ये भांडणं लावायला सुरुवात केली. आणि मग अनेक प्रकारची भांडणं ही त्यांनी लावली होती. त्याच्यामध्ये त्यांनी दलित विरुद्ध वरच्या जातीची लोक अशी भांडणं लावली. मराठ्यांचे जे अनेक नामवंत सरदार होते त्या सरदारांना फोडलं. शिंदे आणि होळकर यांच्यामध्ये कसं वाद निर्माण होती हे त्यांनी बघितलं. इतकंच नाही तर छत्रपतींचे पेशवे म्हणून हे पेशवे जे काम करत होते त्यांनी छत्रपतींना सुद्धा फितवलं. आणि छत्रपतींच्या मनामध्ये असा विचार त्यांनी निर्माण केला की हे पेशवे सगळ्या राज्याची सूत्र आपल्या हातामध्ये ठेवतात, आम्ही पेशव्यांचा पराभव करतो आणि सगळ्या राज्याची सूत्र छत्रपतींच्या हातात म्हणजे तुमच्याकडे आणून देतो. छत्रपतींचा या इंग्रजांच्या बोलण्यावरती विश्वास बसला. किती ही मोठी चूक केलेली होती. लक्षात घ्या, दिल्लीमध्ये सुद्धा एकेकाळी महादजी शिंदे दिल्लीच्या बादशाचं रक्षण करत होते. पण इंग्रजांनी महादजी शिंद्यांचे वारसदार असणारे दौलतराव शिंदे यांच्याबद्दल त्यावेळच्या दिल्लीच्या बादशाचं मन कलुषित केलं, त्यांच्यामध्ये भांडणं लावली आणि दिल्लीच्या बादशाला गुलाम करून टाकलं होतं. हे सातारला घडलं. आणि जसं पेशव्यांचं राज्य हे 1818ला नष्ट झालं, तसं काही वर्षामध्ये छत्रपतींचं राज्यसुद्धा सातारचं हे इंग्रजांनी नष्ट केलं आणि त्या ठिकाणी इंग्रजांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणारे सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना काही काळानंतर गाई गुरांच्या गोठ्यामध्ये बसण्याइतपत त्यांचा अपमान केलेला होता. असे इंग्रज भयंकर होते. आणि अशा प्रकारे मराठी राज्याचे लचके तोडत तोडत होते. बाजीराव पेशव्यांच्या नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी प्रयत्न केले, नाही असं नाही, पण फार उशीर झाला होता. मग खडकीची लढाई झाली असेल, आष्ट्याची लढाई झाली असेल, येरोड्याची लढाई झाली, कोरेगावची लढाई झाली. या सगळ्या लढायांमध्ये मराठ्यांचा पराभव होत गेला. आणि या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये असं येतं की 1818ला पुण्याच्या शनिवार वाड्यावरती मराठ्यांचा जरीपटका खाली उतरला आणि इंग्रजांचा युनियन जॅक त्या ठिकाणी फडकायला लागला. ही अत्यंत दुर्दैवाची अशी घटना होती. अरे, ज्या शनिवार वाड्यातून एकेकाळी दिल्लीच्या सिंहासनावर कुणी बसावं हे ठरवलं जात होतं, अशी जवळजवळ 80 ते 90 वर्ष संपूर्ण हिंदुस्थानचं केंद्रबिंदू असणारी पुणे शहरातली शनिवारवाडा ही राजधानी होती. पण शनिवारवाडा सुद्धा आता पारतंत्र्यामध्ये पडला. इतकंच नाही, इंग्रजांनी काय करावं? त्यांनी दुसऱ्या बाजीरावाला सांगितलं की तू महाराष्ट्रामध्ये राहायचंच नाही. कारण इंग्रजांना अशी खात्री होती या मराठ्यांना पुन्हा प्रेरणा मिळेल आणि पुन्हा हे स्वातंत्र्यासाठी संग्राम करतील. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या बाजीरावाला हाकलून दिलं आणि कुठे नेलं? ते गंगेच्या काठावरती ब्रह्मावर्त किंवा त्याला दुसरं नावे बिठूर या ठिकाणी त्याला राहायला जागा दिली. आणि बाजीराव पेशवे इथून निघाले आणि ते बिठूरला जाऊन राहिले. त्यांच्याबरोबर प्रचंड त्यांचे आश्रित होते, काही सरदार होते, काही जवळची घराणी होती, नातलग होते, सगळे तिकडे गेले आणि तिथेच त्यांनी कायमचं वास्तव्य ठरवलं. अशा प्रकारे बाजीरावांचा आता पुढची कारकीर्द सुरू झाली ती बिठूरमध्ये. त्यांना दरवर्षी 8 लाख रुपये तनखा मिळत होता आणि त्या ठिकाणी पेन्शन घेऊन तिथे ते राहत होते. असं सगळं चालू असतानाच झाली होती घटना अशी की या बाजीराव पेशव्यांना दुसऱ्या बाजीरावांना मुलबाळ नव्हतं. त्यांनी 11 विवाह केले होते. त्यांना मुली होत्या पण मुलगा नव्हता. तेव्हा आपल्याला कोणतरी वारसदार असावा आणि म्हणून एखादा चांगला मुलगा आपल्याला दत्तक घेता येईल का असा विचार ते करत होते. आणि असं चालू असतानाच एक मजेशीर घटना घडली. घटना अशी आहे मित्रांनो, आपण जेव्हा पुण्यावरनं मुंबईला जातो तेव्हा वाटेमध्ये कर्जत नावाचं ठिकाण आपल्याला लागतं. त्या कर्जतपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं खेडेगाव आहे. ते आजसुद्धा छोटं खेडेगाव आहे.
150 वर्षापूर्वी तर ते केवढंच गाव असेल. त्या गावाचं नाव आहे वेणगाव. त्या वेणगावामध्ये माधवराव भट नावाचे गृहस्थ राहत होते आणि त्यांची पत्नी होती गंगाबाई. याला 3 मुलं होती. त्यातल्या एका मुलाचं नाव होतं धोंडू. जुन्या काळामध्ये अशी एक अंधश्रद्धा होती की आपली मुलं जगत नसतील तर त्याला दगडू धोंडू अशी नावं द्यायची, म्हणजे ती मुलं जगतात. तसं त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं धोंडू. आणि हे कुटुंब होतं, त्यांची 3 मुलं आणि पती पत्नी. अतिशय गरीब होते, दारिद्र्य होतं. तर त्यांना कुणीतरी अशी सल्ला दिला की तुमचं आडनाव भट आहे, तुम्ही पेशव्यांचं आणि तुमचं गोत्र एक आहे, तेव्हा तुम्ही इथं राहण्यापेक्षा तुम्ही तिकडे कधी जा ब्रह्मावर्ताला. तिथे दुसरे बाजीराव राहतात, त्यांच्या आश्रितांमध्ये तुमची जर का सोय झाली तर निदान 2 वेळच्या खाण्याचा प्रश्न तरी सुटेल. आणि हा सल्ला पटल्यामुळे असेल, पण हे माधवराव, त्यांची पत्नी आणि त्यांची 3 मुलं ही त्या ठिकाणी ब्रह्मावर्ताला गेली. कसा योग जुळून येतो पहा. आणि त्या ठिकाणी दुसरे बाजीराव हे दत्तक घेण्यासाठी चांगला मुलगा शोधत असताना हा छोटा धोंडू हा मुलगा त्यांना अतिशय आवडला आणि त्याने असं ठरवलं की याला आपण दत्तक घ्यायचं. आणि त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला नाव मिळालं नानासाहेब. हे नानासाहेब हे आजच्या संपूर्ण आपल्या कथनाचे हे चरित्र नायक आहेत असं म्हटलं तर त्यात चूक होणार नाही. म्हणजे पहा, कालपर्यंत घरामध्ये अशी अवस्था होती की 2 वेळेला जेवायला मिळेल का अशी भ्रांत होती. आणि दत्तक घेतल्यानंतर ते लक्षावधीच्या मालमत्तेचे स्वामी झाले होते. पण मित्रांनो, ते केवळ पैशाचे, इस्टेटीचे, मालमत्तेचे स्वामी नव्हते, तर ज्या घराण्याने बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे असे एकाहून एक पराक्रमी व्यक्तिमत्व हिंदुस्थानला दिली होती, असा इतिहास ज्या घराण्याला आहे त्या घराण्याची परंपरा चालवण्याचं दायित्व आता या नानासाहेबांवरती आलेलं होतं. नानासाहेब यांचा जन्म 8 डिसेंबर 1824 रोजी या वेणगावमध्ये झालेला होता. 1827ला ते दत्तक म्हणून या म्हणजे या रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव आणि बाजीरावाचा मुलगा म्हणून नानासाहेब तिथे आले. पण या बाजीरावांनी केवळ एकट्या धोंडोपंत म्हणजे नानासाहेब यांना दत्तक घेतलं नाही, तर त्याच्याबरोबर त्यांचा एक सख्खा भाऊ बाळासाहेब यालाही दत्तक घेतलं आणि दादासाहेब नावाचा एक चुलत भाऊ यालाही दत्तक घेतलं. पुढे झालं असं की दादासाहेब मोठे झाले, पण त्यांना सुद्धा मुलबाळ नव्हतं, म्हणून त्यांच्या पत्नीनं एका छोट्या मुलाला दत्तक घेतलं. त्याला नाव दिलं होतं रावसाहेब. हे मी कशासाठी सांगतोय, कारण 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये नानासाहेब यांचा पुतण्या रावसाहेब यांनी सुद्धा मोठा पराक्रम केला होता. पण अनेकांना माहीत नसतं की हा रावसाहेब नेमका कोण. तर त्याचा उलगडा आत्ताच व्हावा म्हणून मी आपल्याला सांगितलं की रावसाहेब हा त्यांचा पुतण्या होता. आणि अशा प्रकारे 3 मुलं त्या ठिकाणी ही दत्तक म्हणून नानासाहेबांकडे लहानाची मोठी होत आहे. आणि नानासाहेब अत्यंत तेजस्वी आहे, अत्यंत त्याची चांगली कारकीर्द चालू आहे. हा आता लहानाचा मोठा होतोय. लहानाचा मोठा होत असताना त्याला त्या ठिकाणी काही मित्र मिळाले. त्या मित्रांची सुद्धा नाव आपल्याला माहीत पाहिजे. पहिलं म्हणजे तात्या टोपे, 1857च्या स्वातंत्र्य समराचे सरसेनापती असं ज्याला म्हणलं जातं ते तात्या टोपे. वास्तविक पाहता यांचं खरं नाव जे आहे ते रामचंद्र पांडुरंग भट. आपल्या महाराष्ट्रामध्ये येवले हे जे ठिकाण आहे ना, नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणीचे राहणारे हे होते. कुणी त्याला येवलेकर म्हणायचे, कुणी त्याला भट म्हणायचे. पण पुढे त्याने एक वेगळ्या आकाराची टोपी घातली आणि म्हणून त्याला टोपे असंच आडनाव मिळालं. ते हे तात्या टोपे. तेही त्या ठिकाणी मित्रांमध्ये होते. वास्तविक पाहता नानासाहेबांपेक्षा ते 10 वर्षांनी मोठे होते. पण जेव्हा त्या ठिकाणी शस्त्रास्त्र प्रशिक्षण असेल, तरवारबाजी असेल, तिरंदाजी असेल, घोडेस्वारी असेल, या सगळ्या युद्धकला तिथे शिकवल्या जात होत्या, त्याच्यामध्ये हाही सहभागी झाला. आणि तात्या टोपे यांची नानासाहेबांवरती अत्यंत निष्ठा होती, श्रद्धा होती. तो त्यांचा अत्यंत जिवलग होता. ही सगळी मुलं त्या ठिकाणी खेळत होती, पण ते सगळं बघणारी एक छोटी मुलगी कडेला होती. आणि तिने यांना प्रशिक्षण देणारे जे वस्ताद होते त्यांना अशी विनंती केली की मला पण हे खेळ शिकायचे. वास्तविक पाहता मुलींनी हे खेळ खेळावेत का, तलवारबाजी आणि दांडपट्टा आणि घोड्यावर बसणं. पण त्या मुलीची इच्छा बघून त्यांनी तिलाही परवानगी दिली. ती मुलगी खेळायला आली आणि बघता बघता असं लक्षात आलं की एवढी सगळी मुलं खेळत आहेत, पण त्या सर्वांपेक्षा या मर्दानी खेळांमध्ये हीच मुलगी जास्ती प्रवीण झालेली आहे. ती मुलगी म्हणजे पुढच्या काळामध्ये झाशीची राणी या नावाने प्रसिद्ध झालेली. त्या ठिकाणी ती गंगेच्या काठावरती जन्माला आली, म्हणून तिचं पहिलं नाव होतं मनकर्णिका. सगळे तिला मनू म्हणून हाक मारायचे. पेशव्यांचे कारभारी असणारे मोरोपंत तांबे
यांची ही मुलगी होती आणि ती सुद्धा या सगळ्या मुलांच्या बरोबर या मर्दानी खेळामध्ये सहभागी झाली होती. या झाशीच्या राणीवरती फार प्रसिद्ध अशी कविता आहे. त्या कवितेतल्या एक दोन कडव्यांमधनं लहानपणचे त्यांचे खेळ कसे होते हे आपल्याला समजतं आणि म्हणून ते कवितेमधलं मी आपल्याला सांगतो की या झाशीच्या राणीचं बालपण काय म्हणतात त्या कवितेमध्ये. कानपूर के नाना की मुह बोली बहन छबेली थी, लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी, नाना के संग पढ़ती थी वह, नाना के संग खेली थी, बर्ची ढाल कृपाण कटारी उसकी यही सहेली थी, और वीर शिवाजी की गाथा है उसको याद जवानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार, देख मराठे पुलकित होते उसको तलवारों के वार, नकली युद्ध व्यूह की रचना और खेलना खूब शिकार, सैन्य घेरना दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़, महाराष्ट्र कुल देवी उसकी भी आराध्य भवानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदे लेहर बोलो मुँह से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी. अशा प्रकारे या सगळ्या मुलांचे खेळ रंगात आलेले होते. नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यावेळच्या अनेक लोकांनी वर्णन केलेले. नानासाहेबांना अनेक छंद होते. एक म्हणजे त्यांना प्राणी पाळण्याचा, म्हणजे त्यावेळेस शिकारीला जावं आणि शिकारीला अनेक प्राणी जिवंत पकडून आणावं आणि त्या हिंस्त्र प्राण्यांचा एक प्रकारचा शिकारखाना, एक प्राणी संग्रहालय हे त्यांनी निर्माण केलं होतं. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना ते मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने ते दाखवायचे. नानासाहेबांना वस्तूंचा संग्रह करण्याचा एक चांगला छंद होता. अनेक प्रकारच्या देशविदेशातल्या वस्तू एकत्र कराव्यात. त्याच्यामध्ये सर्वात जास्त आवड त्यांची होती ती म्हणजे शस्त्रांचा संग्रह. अनेक मौल्यवान उत्तमोत्तम रत्नजडित अशा तलवारी या त्यांच्या संग्रहामध्ये होत्या आणि या दरबारामध्ये येत असताना आपल्या कमरेला त्याच्या तलवारी घेऊन येणं हे त्यांना अतिशय आनंदाचं असं वाटत होतं. इतकंच नाही तर जसे मर्दानी खेळ ते करायचे तर बिलियर्डसारखा इंग्रजांनी भारतामध्ये आणलेला खेळ हे खेळसुद्धा नानासाहेब खेळायचे आणि त्याच्यामध्ये स्वतः प्रवीण झाले होते. नानासाहेबांनी इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षक नेमलेला होता. त्याही भाषेवरती आपलं प्रभुत्व असावं अशी त्यांची इच्छा होती आणि परदेशामध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये काय घडामोडी घडतायत हे आपल्या शिक्षकांकडनं ते समजावून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते. त्याचप्रमाणे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचं या बिठूरला या ब्रह्मावर्ताला येणं जाणं असायचं आणि अशा येणाऱ्या इंग्रज मित्रांना मोठमोठ्या मेजवान्या द्याव्या, पार्टी द्यावी, त्यांना खायला प्यायला घालावं, त्यांचं मनोरंजन करावं, त्यांना अनेक मनोरंजनाच्या नृत्याच्या कार्यक्रमामध्ये सहभाग करून घ्यावं ही पण त्यांची एक प्रकारे आवड होती. त्याच्यामध्ये एक धोरण असं होतं की बाजीराव पेशव्यांच्या मनामध्ये अशी धाकधूक होती की मला तर दरवर्षी ही जी काही 8 लाख रुपयाची तनखा मिळतोय, पेन्शन मिळते, पण माझा मुलगा दत्तक आहे, या दत्तक मुलाला ही चालू राहील का. आणि म्हणून ते एक प्रकारे आपल्या मुलाला म्हणजे नानासाहेबाला आग्रह करत होते की तू या इंग्रजांशी मैत्रीचे संबंध निर्माण कर, म्हणजे मग तुला नंतरच्या काळामध्ये अडचण येणार नाही आणि तुला सुद्धा सुखासमाधानाचं आयुष्य जगता येईल. हेही कदाचित कारण असेल की ते म्हणजे नानासाहेब हे इंग्रजांशी चांगल्या प्रकारे मैत्री करत होते. अशा प्रकारे नानासाहेबांचं जीवन हे अतिशय चांगलं होतं आणि हा मुलगा मोठा होत होता. असं असताना बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यात अनेकदा दुखणी आली होती. कधी त्यांना अंधत्व आलं होतं, कधी अर्धांगवायूचा झटका आला होता. अशा अनेक दुखण्यांशी संघर्ष करत करत अखेर 1851 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांचं बिठूर येथे प्राणार्पण झालं. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आता स्वाभाविकपणे त्यांनी आपल्या जे मृत्यूपत्रामध्ये सगळं लिहून ठेवलेलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझे सगळे अधिकार हे या नानासाहेबांना हे आपण द्यावे आणि त्याप्रमाणे नानासाहेब आता त्यांचे उत्तराधिकारी होते. आणि नानासाहेबांनी ताबडतोब कळवलं इंग्रज अधिकाऱ्यांना की अशा प्रकारे मी या ठिकाणी आता त्यांचा उत्तराधिकारी आहे, तर यापूर्वी जे जे अधिकार माझ्या वडिलांना मिळाले होते, जो पेन्शनचा पैसा त्यांना मिळत होता, ते पूर्वीप्रमाणे चालू राहावं. इतकंच नाही, त्यांची जी अनेकांशी मैत्री होती इंग्रज लोकांशी, त्या इंग्रजांनी सुद्धा असाच सल्ला आपल्या कंपनी सरकारला दिला होता की पूर्वीप्रमाणे सगळं चालू राहावं, आमची त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. पण मित्रांनो, त्यावेळेला इंग्रजांच्या वतीने तिथे गव्हर्नर जनरल म्हणून आला होता लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी अत्यंत क्रूर होता. त्याची महत्वाकांक्षा अत्यंत राक्षसी होती. या संपूर्ण हिंदुस्थानावरती लवकरात लवकर कब्जा कसा मिळवता येईल हे त्याचं धोरण होतं. आणि त्यांनी म्हणून एक सूत्र राखलं होतं की याच्यापुढे एखाद्या राजाने दत्तक मुलगा घेतला तर ते मान्य करायचं का नाही
याचा अधिकार कुणाला असेल? तो कंपनी सरकारला असेल, तो इंग्रजांना असेल. त्यांनी स्वतःहून ठरवायचं. आणि अशा प्रकारे या डलहौसीनी ते धोरण आखलेलं होतं आणि अनेक राज्य त्यांनी खालसा करायला सुरुवात केली होती. स्वाभाविकपणे त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी नानासाहेबांना सुद्धा त्याचा दत्तक वारसा नामंजूर केला, की आम्ही जे दिला होता तनखा किंवा आम्ही पेन्शन देत होतो ते दुसऱ्या बाजीरावांना देत होतो, तुम्ही त्याचे आवरस वारसदार नाही, त्यामुळे तुम्हाला हा तनखा देता येत नाही, तुम्हाला हा अधिकार देता येत नाही. आणि त्यामुळे हा नानासाहेबांना फार मोठा धक्का होता. ते हादरून गेले, आता काय करायचं. आणि त्यामुळे नानासाहेबांना असा एक सल्ला मिळाला की या कंपनी सरकारच्या विरुद्ध तुम्ही भारतामध्ये संघर्ष करून काहीच उपयोग नाही. तुम्ही जर का इंग्लंडमध्ये तुमचा एखादा वकील पाठवला आणि इंग्लंडच्या पार्लमेंटकडे, इंग्लंडच्या सरकारकडे, इंग्लंडच्या राणीकडे जर या कंपनी सरकारच्या विरुद्ध तुम्ही तक्रार केली तर ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि कंपनी सरकारला जो तुमचा अधिकार आहे तो द्यायला भाग पडतील. हा सल्ला नानासाहेबांना पटला आणि त्याप्रमाणे नानासाहेबांनी आपला वकील म्हणून, आपला दूत म्हणून इंग्लंडमध्ये जाण्यासाठी एका व्यक्तीची निवड केली. त्याचं नाव होतं अझीमुल्ला खान. अझीमुल्ला खान हा त्याचा जन्म 1820 झाला होता. त्याचं बालपण इंग्रजांच्या छावणीमध्ये गेलं होतं. पुढे वडील आणि आई यांचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनीच त्याचा सांभाळ केला होता. त्याचं इंग्रजी भाषेवरती इतकंच नव्हे, फ्रेंच भाषेवरती, उर्दू, फारसी, संस्कृत, हिंदी अशा अनेक भाषांवरती प्रभुत्व होतं. हा अत्यंत चतुर होता, बुद्धिमान होता. हा बोलायला अत्यंत लाघवी आणि मिठास वाणीचा होता. याचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. हा दिसायला अतिशय देखणा होता, त्यामुळे जिथे जाईल तिथे आपली व्यक्तिमत्वाची छाप हा पाडत होता. त्यामुळे हा नानासाहेबांचा सुद्धा अत्यंत जिवलग झाला होता आणि नानासाहेबांनी आपल्या वतीनं त्याला इंग्लंडमध्ये पाठवलं. अझीमुल्ला खान हा इंग्लंडमध्ये आला आणि त्यांनी ते काम जे घेतलं होतं ते काम त्यांनी करायला सुरुवात केलं की इंग्लंडमध्ये जायचं आणि ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, या कंपनीचे जे भागीदार आहेत, या भागीदारांना भेटायचं, त्यांना एकत्र आणायचं, त्यांना पार्टी द्यायची, त्यांना मेजवानी द्यायची. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सदस्य आहेत, त्या सदस्यांना भेटायचं आणि त्यांनासुद्धा आपलं जे मनोगत आहे, आपल्या नानासाहेब पेशव्यांचं जे दुःख आहे, त्यांची जी अडचण आहे, त्यांच्यावरती जे संकट आलं आहे त्याची जाणीव त्यांना करून द्यायची. हे काम त्या ठिकाणी अझीमुल्ला खानांनी सुरू केलं. मित्रांनो, त्याच काळामध्ये इंग्लंडमध्ये अजून एक व्यक्ती आलेली होती. ही मराठी व्यक्ती होती. त्याही व्यक्तीचं काम हे तशाच प्रकारे इंग्लंडमध्ये चालू होतं. त्या व्यक्तीचं नाव आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. आपण या ठिकाणी मी त्यांचं चित्र हे आपल्याला दाखवतो. आपल्याला कदाचित मिरर इमेजमध्ये उलटं चित्र दिसत असेल, पण हे आपण समजावून घ्या. या ग्रंथाच्या वरून आपल्याला लक्षात येईल की रंगो बापूजींनी काम केवढं मोठं केलं होतं. रंगो बापूजी हे सातारला राहणारे होते. ते छत्रपतींच्या जवळ राहणारे होते आणि छत्रपती प्रतापसिंह राजे यांचं सातारचं राज्य जेव्हा हिसकावून घेतलं आणि त्यांना सुद्धा महाराष्ट्रातून हाकलून वाराणसीला म्हणजे काशीला राहायला जाऊन सांगितलं होतं, तेव्हा छत्रपतींचे दूत म्हणून रंगो बापूजी हेही इंग्लंडला गेले होते आणि ते तर इंग्लंडमध्ये 14 वर्ष राहिले होते. एक मराठी मनुष्य 14 वर्ष इंग्लंडमध्ये जातो, राहतो, त्या ठिकाणी गावागावात जातो, भाषण करतो, इंग्रजी भाषा शिकतो, त्या ठिकाणी जाऊन पार्लमेंटच्या सदस्यांना विनंती करतो, अनेक वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून आपल्या राजाची कैफियत मांडतो. असं प्रचंड मोठं कार्य हे रंगोजींनी हे इंग्लंडमध्ये जाऊन केलं होतं. आणि छत्रपतींचे दूत म्हणून आलेले रंगोजी आणि पेशव्यांचे दूत म्हणून आलेले अझीमुल्ला खान यांची इंग्लंडमध्ये भेट झाली. काय कमाल आहे पहा. एक जण सातारचे, एक जण पुण्याचे, या दोन गादींचे प्रतिनिधी इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावरती हे एकमेकांना भेटतायत आणि दोघंही एकमेकांना आपली कैफियत, आपली अडचण, आपलं दुःख सांगतायत. आणि दोघांच्याही लक्षात असं आलेलं होतं. रंगोजी तर त्याला म्हणले की अरे अझीमुल्ला खान, तू आत्ता आलास, मी तर 14 वर्ष हा प्रयत्न करतो, पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा इंग्लंडचं पार्लमेंट असेल, ते आपल्याला कुठली मदत करणार नाहीत, कारण त्यांना करायचीच नाही. इंग्लंडच्या पार्लमेंटच्या लक्षात येत आहे की या ठिकाणी कंपनी सरकार भारतातल्या सत्तेवरती अन्याय करत आहे आणि ती सत्ता आपल्या ताब्यात घेते. पण इंग्रजांना आपल्याला न्याय द्यायचा नाही, कारण इंग्लंडच्या पार्लमेंटच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे की भारतावरती आपलं नियंत्रण असावं. आणि म्हणून इथं कितीही संघर्ष केला, किती घसा फोडला, तरी सुद्धा दगडावरती डोकं आपटल्यामुळे दगडाला भेग पडत नाही, आपलं डोकं फुटतं, तशी आपल्या वास्तव होणार. आणि म्हणून काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे, ते म्हणजे युद्ध. इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केलं पाहिजे. आणि हा विचार मनात आल्यानंतर रंगो बापूजी हेही भारतामध्ये परतले.
अझीमुल्ला खान हेही भारतामध्ये परतले. पण अझीमुल्ला खान भारतामध्ये येत असताना ते माल्टा या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी क्रिमियाचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये एका बाजूला रशिया होता आणि त्याच्याविरुद्ध इंग्लंड फ्रान्स हे लढत होते. आणि युद्ध जेव्हा अझीमुल्ला खाननी स्वतः बघितलं आणि त्याच्या लक्षात असं आलं की रशियाच्या उत्तमोत्तम अद्ययावत शस्त्रास्त्रांमुळे इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला आणि इंग्रजांचं सैन्य पळत सुटलं. हे बघितल्यानंतर अझीमुल्ला खान थक्क झाला आणि त्याच्या मनात असं आलं की आपण जेव्हा भारतामध्ये असतो त्या इंग्रज ही प्रचंड ताकद आहे, इंग्रज म्हणजे एक राक्षस आहे, इंग्रजांचा पराभव करणं अशक्य आहे असं आपल्या मनामध्ये येतं. पण असं नाही आहे. इंग्रजांचा सुद्धा पराभव करता येतो, फक्त जिद्दीनं लढलं पाहिजे. आणि त्या अझीमुल्ला खाननी त्या ठिकाणी रशियन लोकांशी बोलणी केली आणि रशियन लोकांकडनं असं आश्वासन मिळवलं की जर तुम्ही भारतामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध करणार असाल तर रशियन लोक तुम्हाला मदत करतील. असं एक आश्वासन घेऊन सुद्धा अझीमुल्ला खान परत आला आणि त्यांनी सांगितलं की काही उपयोग झाला नाही आणि आपण या ठिकाणी एकच उपाय करू शकतो. जर का आपल्याला जे जे गेलेलं आहे ते मिळवायचं असेल, आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर तो असा भीक मागितल्यासारखा मागून मिळणार नाही. त्यासाठी युद्ध करावं लागतं. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, त्या रणांगणामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही हा विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडला. आणि त्यामुळे एक प्रकारे नानासाहेबांना सुद्धा प्रेरणा मिळाली. त्यांच्या मनात हा विचार चालूच होता. नानासाहेबांनी या ठिकाणी काय करता येईल याची योजना आखायला सुरुवात केली. मगाशी आपण बघितलं की इंग्रजांनी कशा प्रकारे भारताचे लचके तोडायला सुरुवात केली होती. प्लासीच्या लढ्यानंतर त्यांनी बंगाल घेतला, बिहार घेतला, ओरिसा घेतला, टिपू सुलतानचं म्हैसूरचं राज्य घेतलं, निजामाचं राज्य घेतलं. शिखांचा पराभव झाल्यानंतर रणजित सिंह गेल्यानंतर शिखांच्या राज्यावरती त्यांचा कब्जा आला. शिंदे फार मोठे एकेकाळचे मराठ्यांचे सरदार, पण त्यांच्याशी त्यांनी मैत्रीचं नातं जोडलं आणि शिंद्यांना त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं. साताऱ्याचं राज्य घेतलं, अवधचं राज्य जिथे सुजाउद्दौला एकेकाळी होता, अवधचं फार मोठं ताकद असं राज्य त्यांनी बळजबरीनं जिंकून घेतलं. हे सगळे डलहौसीनं हे भारतामध्ये उद्योग सुरू केले होते. लक्षात घ्या, नानासाहेब पेशवे अनेक राजांशी बोलायचे, त्यांचं मनोगत जाणून घ्यायचे की इंग्रज त्रासदायक आहेत, आज आमचं राज्य घेतलं, उद्या तुमचं घेतील, त्यांचं घेतील, पलीकडचं घेतील, आपण काहीतरी केलं पाहिजे. पण अनेकदा त्यांना फारसा चांगला प्रतिसाद इतर राज्यांकडून मिळत नव्हता. पण ज्यावेळेला अवधचं राज्य हे इंग्रजांनी घेतलं आणि त्यावेळेला मात्र भारताचे सगळे राजे हादरले की हे फार भयंकर. आज अवधची जी अवस्था आहे ती उद्या आपली पण होणार आणि आपले पण राज्य इंग्रज कधीतरी घेणार. त्यांची आसुरी राक्षसी महत्वाकांक्षा आता सगळ्या भारतीयांच्या लक्षात यायला लागली. विशेषतः अनेक राजे सावध झाले आणि त्या राजांच्या मनात हा विचार आला की आता आपण, नानासाहेब म्हणतात ते बरोबर आहे, आपण सावध झालं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे आणि काही ना काहीतरी संघर्ष हा केला पाहिजे. याच काळामध्ये नानासाहेब सर्व भारताचा अभ्यास करतायत आणि लक्षात घेत आहेत की भारतामध्ये जो असंतोष आहे या असंतोषाचा उपयोग आपण केला पाहिजे. जसा एखाद्या तोफेमध्ये दारुगोळा भरला जातो आणि मग त्या दारुगोळ्याला बत्ती दिली, त्याला अग्नी लावला की त्याचा स्फोट होतो. पण त्यासाठी दारुगोळा आधी तोफेमध्ये ठासून भरावा लागतो, तो जमा करावा लागतो. या भारतातल्या वेगवेगळ्या लोकांच्या मनातला असंतोष हाच आपला युद्धाचा दारुगोळा आहे. मगाशी मी सांगितलं की अनेक राजे त्यांचं राज्य नष्ट केल्यामुळे, हडपल्यामुळे, खालसा केल्यामुळे चिडलेले होते, संतापलेले होते. असाच असंतोष सैनिकांमध्ये होता. त्याचं कारण असं की अनेक राजांचं राज्य गेल्यानंतर त्यांचं जे सैन्य आहे ते सैन्य बरखास्त केलं जायचं. त्या राज्याकडे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या नोकरी करणारे सैनिक अचानक बेकार व्हायचे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये राग निर्माण व्हायचा. त्यातले अनेक सैनिक हे नंतर इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुद्धा आलेले होते. पण त्या ठिकाणी सुद्धा इंग्रज त्यांच्यावरती कसे अन्याय करायचे. इंग्रज भारतीय लोकांना सैन्यात घ्यायचे पण कधीही अधिकाराच्या वरच्या जागा द्यायचे नाही. म्हणजे पराक्रम करायचा भारतीयांनी, रक्त सांडायचं भारतीयांनी, पण त्यांना आज्ञा देणारे, त्यांना ऑर्डर देणारे सगळे वरचे अधिकारी मात्र इंग्रज असणार. आणि त्यामुळे भारतीय सैनिकांच्या लक्षात यायला लागलं होतं की आपण वरच्या स्थानापर्यंत कधी जाऊच शकत. लक्षात घ्या, त्यावेळी तुम्हाला आकडेवारी सांगतो की भारतामध्ये इंग्रज किती होते. भारतामध्ये सैन्यामध्ये इंग्रजी सैन्य होतं ते 51,000 आणि त्याच वेळेला भारतामध्ये जे सैन्य होतं इंग्रजांचं त्यामध्ये भारतीय सैनिक होते 2,64,000. म्हणजे जवळजवळ इंग्रजांच्या सैन्यापेक्षा हे 5 पटीनं सैन्य जास्त होतं की जे भारतीय लोक त्यांच्या सैन्यात होते. पण प्रत्येक सैनिकावरती किती खर्च केला जात होता हे जर का आपण बघितलं तर आपण आश्चर्याने थक्क होऊ.
युरोपियन म्हणजे जे इंग्रज सैनिक होते त्यांच्यापैकी प्रत्येक एकेका सैनिकावरती केला जाणारा खर्च म्हणजे दरडोई खर्च हा 1104 रुपये होता आणि भारतीय माणसावरती भारतीय सैनिकावरती हा केला जाणारा खर्च हा फक्त 156 रुपये होता. म्हणजे लक्षात घ्या, इंग्रज सैनिकाचा केला जाणारा खर्च हा 1000 रुपये, तर भारतीय सैनिकांनी तेवढेच कष्ट करायचे, किंबहुना जास्त पराक्रम करायचा, सरहद्दीवरती जायचं, रक्त गाळायचं, घाम गाळायचा आणि त्याला मिळणार फक्त 150 रुपये. हा फरक हा जेव्हा इंग्रजांच्या लक्षात यायला लागला, इंग्रजांच्या हाताखाली काम करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या लक्षात यायला लागला, तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळली. दुसऱ्या बाजूला भारताचा शेतकरी होता, तो शेतकरी दुःखी होता, कारण कुठलं पीक घ्यायचं हे इंग्रज ठरवत होते. त्यानंतर दुष्काळ जरी असला तरी त्यांना लगान म्हणजे कर हा द्यावाच लागायचा. त्यामुळे ते चिडलेले होते, संतापलेले होते. पूर्वी भारतीय राजे जरा तरी सहानुभूतीने बघायचे, पण आता इंग्रज काही त्यांच्याकडे सहानुभूतीने बघितले नव्हते. नगदी पिकं म्हणजे रोख रक्कम देणारी पिकं घेतली पाहिजेत अशी जबरदस्ती करण्यात आली. काही लोक कर्जबाजारी झाले आणि एका कर्जातनं मुक्त होण्यासाठी दुसरं कर्ज, अशा प्रकारे कर्जाच्या विळख्यामध्ये हे भारतीय शेतकरी अडकले होते. अनेक सैनिक हे शेतकरी कुटुंबातून आलेले होते आणि हे सैनिक जेव्हा सुट्टीच्या वेळेला आपल्या घरी जायचे तर त्यांच्या लक्षात यायचं की ज्या इंग्रजांसाठी आम्ही आमचं रक्त गाळतो ते इंग्रज इथं आल्यानंतर आमचं घर म्हणजे शेतकऱ्याचं घर हे मात्र दुःखामध्ये बुडाले. अशी शेतकऱ्यांची अवस्था होती. अजून एका बाजूला व्यापारी लोक बघितलं तर इंग्रजांनी या ठिकाणचे व्यापार बंद पडावे अशीच जणू काही योजना आखली होती. याचं कारण ईस्ट इंडिया कंपनीला त्यांचा व्यापार या ठिकाणी करायचा होता, त्यांच्या वस्तू इथे खपवायच्या होत्या आणि म्हणून भारतातले परंपरागत शेकडो वर्ष चाललेले मग ते कापड निर्माण करण्याचा उद्योग असेल, मिठागर असतील, अनेक प्रकारचे उद्योग बंद पाडण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. अजून एक वर्ग नाराज झाला होता, तो म्हणजे हिंदू धर्माबद्दल आणि इस्लामबद्दल अत्यंत प्रेम असणारी जी मंडळी होती त्यांना राग येत होता, कारण हे इंग्रज लोक इथे आल्यानंतर ते धर्मांतर घडवून आणत होते आणि फार मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना ख्रिश्चन कसं करता येईल मग कधी जबरदस्तीने करत होते, कधी गोड बोलून करत होते, कधी विहिरीमध्ये पावच टाकला किंवा मिशननी काहीतरी गोड बोलून त्यांना सांगितलं. अशा प्रकारे लबाडीनं त्यांनी धर्मांतर करत होते आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात धर्मांतराला आता त्यांचीच सत्ता इथं असल्यामुळे पाठिंबा जो मिळत होता, त्यामुळे आपला धर्म बुडतो की काय असं सुद्धा अनेकांना वाटायला सुरुवात झाली होती. काही काही वेळा तर या इंग्रजांनी आपल्या सैन्यामध्ये काम करणाऱ्या सैनिकांना धर्मांतर करवण्यासाठी गावागावामध्ये धाडलं होतं. हेही काम सैनिकांकडून ते करून घेत होते. जर का आपण बिहारचा बिरसा मुंडा याची कथा जर का कधी ऐकली असेल तर कशा प्रकारे वनवासी लोकांना सुद्धा ते धर्मांतर करायला लावत होते याच्या कथा आपल्याला समजतील. अशा प्रकारे अनेक प्रकारची नाराजी ही इंग्रजांच्या बद्दल होती. म्हणजे आपण कुठले कुठले वर्ग बघितले, राजे असतील, सैनिक असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील किंवा धर्मावरती प्रेम करणारे लोक असतील, या सगळ्यांच्या मनामध्ये हा इंग्रजांच्या बद्दलचा नाराजीचा जो सूर होता याचा बरोबर फायदा करून घ्यावा असं नानासाहेबांच्या मनामध्ये आलं आणि त्या प्रकारे नानासाहेबांनी नियोजनाला सुरुवात केली. मित्रांनो, आज मी या ठिकाणी नानासाहेब पेशवे चरित्रनायक म्हणून मी निवडलेले आहे. काय बरं त्यांचं महत्त्व आहे भारताच्या इतिहासामध्ये. मला कधी कधी असं वाटतं की नानासाहेबांना जेवढं महत्त्व इतिहासामध्ये मिळायला पाहिजे होतं, त्यांची दखल जेवढी घ्यायला पाहिजे होती तेवढी इतिहासकारांनी घेतलेली नाही. कारण 1857च्या स्वातंत्र्य समराचं जे नियोजन आहे, जे प्लॅनिंग आहे, ते आज सुद्धा 150-200 वर्ष व्हायला आली आपण थक्क होतो. कसं केलं असेल, पुढच्या काळामध्ये युद्ध कसं झालं तेही आपण बघणार आहोत. नियोजनामध्ये कुठल्या त्रुटी झाल्या, कुठल्या कारणामुळे आपल्याला अपयश आलं, कारण अपयश आलं तर सिद्धच आहे ते आपल्याला मान्य केलंच पाहिजे. पण लक्षात घ्या, एवढा मोठा भारत देश, त्याचा भौगोलिक आकार केवढा मोठा, भारत, पाकिस्तान, बांगलादेश असा हा अखंड हिंदुस्थान, या देशामध्ये जवळजवळ लहान मोठे 500 पेक्षा जास्ती राजे, संस्थानिक, सरदार ही घराणी, आणि या घराण्यांमध्ये जायचं आणि गुप्तपणे त्यांच्यामध्ये प्रचार करायचा आणि त्यांना एक बातमी सांगायची, एक नियोजन सांगायचं की 1857च्या मे महिन्याच्या 31 तारखेला एकाच वेळेला आपण सर्व भारतामध्ये उठाव करूया आणि इंग्रजांचं राज्य या देशावरती आहे ते उलथवून टाकूया. सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. कसा निरोप पाठवणार, कसं सांगणार, आणि तुम्ही सांगितलं ते ऐकतील कशावरून. आणि त्यात आपल्या देशाला सर्वात मोठा जो शाप होता तो म्हणजे फितुरीचा शाप होता. अनेक राजे असे होते,
अनेक राजांच्या पदरी अशी लोक होती की ज्यांना इंग्रजांची आपल्यावरची कृपादृष्टी असावी याच्यामध्ये धन्यता मारत होती. जरा कल्पना करा की नानासाहेब पेशव्यांनी असा उठाव करायचं नियोजन हे एखाद्या राजाला सांगितलं असतं आणि त्या राजाच्या मनामध्ये गद्दारी करावी, हरामखोरी करावी, फितुरी करावी असा विचार आला असता आणि त्यांनी इंग्रजांना हे कळवलं असतं तर सगळी योजना उद्ध्वस्त झाली असती. आणि त्यामुळे पण इंग्रजांचं राज्य अत्यंत जागरूक होतं, त्यांचं हेर खातं होतं, ते संपूर्णपणे लक्ष ठेवून होते. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये त्यांची स्वतःची काही ठेवलेली माणसं होती, तिथून त्यांना सतत बित्तप बातम्या मिळत होत्या. असा इंग्रजांचा सदैव 24 तास जागता पहारा संपूर्ण भारतामध्ये असताना त्यांची नजर चुकवून आपलं हे प्लॅनिंग सगळ्या भारतामध्ये पोचवायचं किती अवघड आहे. याचं अवघडपणा जर का आपण लक्षात घेतलं तर नानासाहेबांचं कर्तृत्व हे आपल्या लक्षामध्ये येईल. नानासाहेबांनी त्यासाठी काय काय केलं वास्तविक पाहता इतिहास फार मोका आहे. त्यांनी जे प्रचंड नियोजन केलं याच्यावरती अजून भरपूर अभ्यास व्हायला पाहिजे. पण या मधल्या काळामध्ये आता पुरावे तरी कधी मिळतील काही सांगता येत नाही, पण तरीही काही गोष्टी आपल्याला सापडतात बरं का. आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की या ठिकाणी नानासाहेब पेशव्यांनी जे नियोजन केलं त्यांनी तीर्थयात्रा केली. त्यांनी परवानगी काढली इंग्रज सरकारची की मला तीर्थयात्रेला जायचं आहे, जाऊ द्या. आणि मग त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये काही आपल्याला त्रास नाही आहे इंग्रजांना, जाऊ देत तीर्थयात्रेला. पण नानासाहेबांनी तीर्थयात्रेला गेले. वाराणसी, अलाहाबाद, गया, उज्जैन, मथुरा, बक्सार अशा उत्तर भारतातल्या अनेक ठिकाण भेटीला गेले. नंतर जेव्हा 1857 झालं आणि इंग्रज या गोष्टीचा अभ्यास करायला लागले तर त्यांनी विचारलं की तुमच्या लक्षात कसं आलं नाही. उदाहरणार्थ लखनौला ते गेले होते किंवा कालपीला गेले होते. लखनौ आणि कालपी ही तर हिंदूंची तीर्थस्थानं नाही आहेत, मग तिथे नानासाहेब का गेले ह्याच्याबद्दल शंका आपल्या मनात का नाही आली. किंवा नानासाहेब जेव्हा जात होते तेव्हा त्यांचा अत्यंत निष्ठावंत असणारा अझीमुल्ला खान हाही बरोबर होता. जर का नानासाहेब हिंदू देवालयांमध्ये तीर्थयात्रेसाठी जात होते तर हा मुसलमान मनुष्य त्यांच्याबरोबर कशाला, हे नंतरच्या काळामध्ये इंग्रजांना लक्षात आलं. पण हे नानासाहेबांनी प्रवासाच्या निमित्ताने जे गेले अनेक ठिकाणी आणि त्या ठिकाणी तिथल्या राजांना अत्यंत गुप्तपणे भेटून मुळामध्ये हा मनुष्य गद्दार होणार नाही, फितूर होणार नाही याची खात्री करून घ्यायची आणि मग त्याच्याशी बोलणी करायची आणि उठाव आपल्याला करायचा आहे हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवायचा. अजून काय केलं, 1857ला गावागावाने पोळी म्हणजे चपाती या फिरवल्या होत्या, भाकरी फिरवली होती. मी गावागावात एक पोळी येते, त्या पोळीचा एखादा तुकडा तिथल्या माणसाने खायचा, मग पुढच्या घरामध्ये पुढच्या घरामध्ये पुढच्या घरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना ती पोळी फिरवली जाते. असं त्या काळात चाललं होतं. लोकांना कळत नव्हतं काय चाललंय ते. म्हणजे काही वेळेला इंग्रजांनी वैतागून चिडून याचा अर्थ समजत नाही म्हणून त्या पोळ्या जप्त केल्या, त्या फाडल्या, त्या तोडल्या, त्यात काही लपलाय का संदेश ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजलं नाही. पण पोळी याचा अर्थ 1857च्या युद्धाचं निमंत्रण होतं. कमळ, कमळाचं रक्तकमळ, लाल रंगाचं कमळ हे गावागावातनं फिरवलं जात होतं आणि ते कमळ हातामध्ये येणं म्हणजे सुद्धा युद्धाचं निमंत्रण होतं. काय कमाल आहे, कशा प्रकारची प्रतीकं गुप्तपणे न बोलता निशब्द प्रतीकं ही त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये ही फिरवली गेली होती, हेही आपल्या लक्षामध्ये येतं. अजून तुम्हाला गमतीदार गोष्टी सांगतो की नानासाहेबांनी उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेली, पण ते संपूर्ण भारतामध्ये जाऊ शकत नव्हते. विशिष्ट दक्षिण भारतामध्ये त्यांनी अनेक पत्र पाठवली होती आणि त्या पत्रातून त्यांनी उठाव करावा अशा प्रकारचं उत्तेजन इथल्या लोकांना दिलं होतं. आपल्याला माहिती आहे का, 1857ला पुण्यामध्ये काही इमारती अशा होत्या, सार्वजनिक इमारती, की त्याच्यावरती मोठमोठी पोस्टर्स लावली होती, पत्रकं लावली होती. त्याच्यामध्ये एक तुळशीबागेचं मंदिर आपल्याला माहीत असेल, त्या तुळशीबागेवरती असं एक पत्रक लावलं होतं. आणि पत्रकमध्ये मोठी गंमत आहे, सांगताना मोठा तो विनोदी किस्सा सांगायसारखं होतं. जसं एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू कार्ड असतं की एका बाजूला पदार्थांची यादी असते आणि समोर त्याचं दरपत्रक असतं, तसं त्या पत्रकात दिलं होतं की उत्तरेतल्या नानासाहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की आपण जर का एकेका इंग्रज अधिकाऱ्याचं मुंडकं कापून आणलं तर नानासाहेब आपल्याला बक्षीस देतील. आता उदाहरणार्थ पहा, तुम्ही जर का कलेक्टर आणि जज यांना मारलं तर तुम्हाला 10,000 रुपये इनाम मिळेल. तुम्ही कर्नल आणि कप्तान या पदावरच्या लोकांना मारलं तुम्हाला 13,000 रुपये इनाम मिळेल. तुम्ही गव्हर्नर किंवा मुख्य न्यायाधीश अशा पदावरच्या एखाद्या व्यक्तीला मारलं तर तुम्हाला 50,000 रुपये इनाम मिळेल. अशा प्रकारचं पत्रकं ही त्यावेळेला त्यांनी दिलेली होती. या पत्रकांमधनं आपल्याला कळतं की कशा प्रकारे नानासाहेबांनी आपला प्रचार आणि प्रसार केलेला होता. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची मोठी गंमत वाटते
मी तुम्हाला एक अजून गंमत सांगणार आहे, ती म्हणजे नानासाहेबांचं एक पत्र हे नरगुणकर भाव्यांना पाठवलं होतं, ते सापडलेलं आहे. मधल्या काळामध्ये अनेक पत्र नष्ट झाली. तर पत्र म्हणजे मोठा फतवा आहे. मी सगळं वाचत नाही, पण त्याच्यात काही ओळी वाचतो. काय म्हणताय नानासाहेब त्या पत्रामध्ये? भारतीयांना, दक्षिण भारतातल्या लोकांना म्हणताय, काफर इंग्रज या देशात व्यापाराच्या बहाण्याने आले. पुढे आमच्या सरंजामदारांमध्ये राजद्रोह पसरून आणि विश्वासघाताने त्यांनी सर्व हिंदू आणि मुसलमानांची राज्य ताब्यात घेतली. पूर्वीच्या राजाच्या वंशजांना तुरुंगात टाकले, काहींना भिकेस लावले आणि आता ते स्वतः राज्याचा उपभोग घेत आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. या दुष्ट काफिरांना शरण जाणे आणि त्यांच्या सत्तेखाली राहणे फारच लज्जास्पद आहे. म्हणून हा जाहीरनामा पाहिल्याबरोबर तुम्ही शौर्याने आपल्या तलवारी बाहेर काढा आणि कुठलीही दयामाया न लावता या काफरांचा म्हणजे इंग्रजांचा निपात केला. असे केल्याने तुम्हाला कीर्ती मिळेल, तुमचे पौरुषत्व दिसेल आणि तुमचे शौर्य सिद्धीस जाईल. मी फक्त काही ओळी आपल्याला वाचून दाखवलेल्या आहे, पण या सगळ्या ओळींमधनं आपल्याला कळतं आहे की इंग्रजांनी कशा प्रकारे या लोकांच्यावरती नियोजन केलेलं होतं आणि नियोजनातून त्यांनी सांगून दिलेलं होतं की आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आणि आपण या सगळ्या नियोजनातनं संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेला उठाव कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. असं नियोजन करणारा हा भारतामधला एक महान असा राज्यकर्ता होता, असा नेतृत्व करणारा होता. आणि म्हणून मला अजूनही कधी कधी असं वाटतं की या नानासाहेब पेशव्यांनी त्या काळामध्ये कशा प्रकारे नियोजन केलं याचं खरं पाहिलं असता आपण जास्ती करून अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं खरं तर विचार केला पाहिजे. आज उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेक ठिकाणी नानासाहेबांवरती ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि त्या ग्रंथांमधनं, त्या अभ्यासामधनं नानासाहेबांची माहिती पडते. तुम्हाला एका इंग्रजांनी लिहिलेलं वाक्य सांगतो, म्हणजे नानासाहेबांचं नियोजन किती जबरदस्त होतं यात लक्ष देईल. एक इंग्रज इतिहासकार असं म्हणतोय, त्याचं नाव आहे जॉन के. कित्येक महिने आणि वर्षापासून हे लोक, हे म्हणजे नानासाहेब आणि त्यांचे मित्र, संपूर्ण देशात आपल्या कटाचे जाळे पसरवित होते. एका देशी दरबारातून दुसऱ्या देशी दरबारापर्यंत आणि विशाल भारतीय महाद्वीपाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नानासाहेबांचे दूत विविध जाती आणि धर्माच्या राजे रजवाड्यांच्या संपर्कात होते. त्यांनी सावधपणे आणि संभवतः गूढ भाषेत त्यांना कटात सामील होण्याचा सल्ला आणि निमंत्रण दिले होते. या इंग्रजांनी केलेल्या उल्लेखावरनं आपल्या लक्षामध्ये असं येतं की नानासाहेबांचं नियोजन किती जबरदस्त होतं. असं सगळं चालू होतं. मला खरं सांगायचं, नानासाहेबांचा हाच सर्वात महत्त्वाचा पैलू आहे आणि तो आपल्यापर्यंत मला पोचवायचा होता. अर्थात 1857 या युद्धाला सुरुवात झाली. नियोजनामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या आणि त्यामुळे मंगल पांडे यांनी पहिला उठाव केला. आपल्या मनात मंगल पांडेबद्दल नितांत आदर आहे, पण प्रत्यक्ष 31 मेला उठाव करायचा होता. त्याच्या आधीच मंगल पांडे यांनी तलवार उपसली आणि ते काडतुसामध्ये, एनफिल्ड नावाच्या बंदुकामध्ये जे काडतुसाचं जे आवरण होतं त्याला गाईची आणि डुकराची चरबी लावली होती, हे निमित्त होतं आणि त्याच्यातून या आंदोलनाला सुरुवात झाली. पुढे 9 मे या दिवशी 85 लोकांना मिरत या ठिकाणी सैन्यातनं बाहेर काढलं की ज्यांनी बंदुकी चालवायला नकार दिला आणि त्यांना तुरुंगात टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी 10 मेला मिरतमध्ये उठाव झाला आणि एक प्रकारे या नव्या युद्धाची ठिणगी पडली. आणि मग ही माणसं धावत सुटली, दिल्लीला गेले, बहादूरशाह जफरला पुन्हा त्या ठिकाणी सगळं नेतृत्व देशाचं घ्यायला सांगितलं. असा सगळा उठाव आणि उठावाचा वणवा, मग ते ग्वाल्हेर असेल, कानपूर असेल, कालपी असेल, लखनौ असेल, दिल्ली असेल, सगळीकडं या उठावाला सुरुवात झाली. हे त्या काळात घडलेली या घटना आपल्याला माहिती आहे. दक्षिण भारतामध्ये जर का आपण बघितलं तर पुण्यामध्ये मी मगाशी सांगितलं कशा प्रकारे पत्रक लावलं होतं. सखाराम तुलसाजी पानबंद याला फाशी झाली होती. पुण्यामध्ये वहाबी संप्रदाय नावाचा इस्लामचा एक संप्रदाय आहे, त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. सातारला रंगो बापूजी गुप्ते याचा मुलगा, पुतण्या या सगळ्यांनी उठाव केला. त्या 17 जणांना सातारला फाशी दिली. ते आजही सातारचं वडाचं झाड प्रसिद्ध आहे. रंगोजी मात्र कुणाला सापडले नाही. कोल्हापूरला चिमासाहेब हे छत्रपतींच्या घराण्याचे वारसदार, त्यांनी उठाव केला होता. असंच नागपूरला घडलं होतं. नांदूर शिंगोटे या ठिकाणी भिल्लांनी उठाव केला होता. हे सगळं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, नागपूर असेल, औरंगाबाद, बीड अशा ठिकाणी उठाव झाला. आणि दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, केरळ इथपर्यंत उठाव झाल्याचे आपल्याला पुरावे मिळतात. नरगुणकर भावे यांना इंग्रजांनी पकडून ठार केलं. त्यांच्या आईनं आणि पत्नीनं मलप्रभा नदीमध्ये जीव दिला, आत्महत्या केली. असं हे संपूर्ण भारतामध्ये विलक्षण काम होतं.
उत्तर प्रदेशमध्ये मुसाई सिंग नावाचा एक क्रांतिकारक होता, त्याला अंदमानला पाठवलं आणि त्या ठिकाणी 50 वर्ष तो तुरुंगामध्ये होता. सगळा भारत हा त्या 1857 पेटून उठला होता. नानासाहेबांनी जेव्हा उठाव झाला त्याच्या लक्षात आलं की आपल्या योजनेच्या आधीच उठावाला सुरुवात झाली. कानपूरला जे इंग्रज अधिकारी होते त्यांनी नानासाहेबांना निरोप पाठवला की तुम्ही इथं या आणि आमचं कानपूरचं या उठावाच्या या क्रांतिकारकापासून रक्षण करा. किती गंमत आहे पहा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गनिमी कावा माहिती की शत्रूला बेसावत ठेवणं, पण हे नानासाहेब तर त्याच्या पुढची पायरी आहे. म्हणजे नानासाहेब ज्या क्रांतीच्या युद्धाचे सेनानी आहेत, संयोजक आहेत, मुख्य सूत्रधार आहेत, पण त्यांनी आपलं हे रूप इतकं बेमालूमपणे गुप्त ठेवलं होतं की नानासाहेबांचे शत्रू इंग्रज हे नानासाहेबांनाच आपल्या रक्षणासाठी या असं निमंत्रण पाठवत होते. कितीही गुप्तता हे अशा प्रकारे लक्षात येतं. नानासाहेब ही संधी कशाला सोडतील, ते कानपूरला गेले आणि जेव्हा ते क्रांतिकारक उठाव करणार तिथे आले तर नानासाहेबांनी तो सगळा खजिना हा लुटायला त्यांना परवानगी दिली आणि नानासाहेबांचं कानपूरवरती नियंत्रण हे निर्माण झालं. पुढे याच कानपूरमध्ये काही दुःखद घटना घडल्या. एकतर सतीश चौरा नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी नदीमधून नावेतून अनेक शेकडो इंग्रज हे पळून जात असताना अचानक बंडवाल्यांनी म्हणजे उठाव करणाऱ्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी इंग्रजांची, त्यांच्या बायकांची, त्यांच्या मुलांची प्रचंड कत्तल झाली. याच कानपूरमध्ये बीबी घर नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा इंग्रज महिलांची अत्यंत क्रूर अशी कत्तल या बंडवाल्यांकडनं झाली. वास्तविक पाहता याच्यामध्ये खरं तर नानासाहेबांचा हा दोष नाही आहे, करणारे वेगळेच होते, पण इंग्रजांनी मात्र या दोन्ही प्रकरणामध्ये नानासाहेबांना अत्यंत बदनाम करण्याचा हा दुर्दैवाने प्रयत्न केला होता. त्यावेळेला नील आणि हॅवलॉक हे इंग्रजांचे पुढारी होते आणि त्यांनी भारतीयांवरती जे आनंदित अत्याचार केले, इतके भयंकर अत्याचार त्यांनी केले होते. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं की इंग्रजांनी त्यावेळेला अंदमान निकोबार यांचा तुरुंग म्हणून विकास केला आणि तिथल्या बेटांना नील आणि हॅवलॉक यांची नावं दिली होती. आत्तापर्यंत स्वातंत्र्याला मिळून 70 वर्ष झाल्यानंतर मागच्या वर्षापर्यंत त्या बेटांची नावं भारत सरकारने बदलली नव्हती. या वर्षी पहिल्यांदा भारत सरकारने तिथल्या या दुष्ट इंग्रजांची नावं बदलली आणि आपल्या भारतीय लोकांची नावं ही त्यांना दिली. ही अत्यंत महत्त्वाची काम आहे. अनेक ठिकाणी उठाव झाले. झाशीच्या राणींनी प्रचंड पराक्रम केला. ती झाशीमध्ये लढली, ती कालपीला गेली, ती तो ग्वाल्हेरला गेली. त्या ठिकाणी रावसाहेब सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते, तात्या टोपे बरोबर आले होते, तिथे संग्राम केला. पण ग्वाल्हेरच्या इथून पळून जात असताना दुर्दैवानी रोज याच्याशी लढत असताना झाशीच्या राणीचा दुर्दैवी असा पराभव झाला. त्याच्यानंतर तात्या टोपे, रावसाहेब हे दक्षिण भारतामध्ये आले आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजचं गनिमी कावाचं तंत्र होतं याच्या साहाय्याने त्यांनी त्या ठिकाणी उठाव केला आणि सगळ्यांची फाटाफूट झाली. काही काळ नानासाहेब हे अवधला गेले, तिथेही त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला आणि मग तिथून जेव्हा त्यांना तो संघर्ष करता आला नाही तेव्हा ते नेपाळला गेले आणि नेपाळच्या जंगलामधून त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली होती. नेपाळमध्ये असलेला जंग बहादूर यांनी नानासाहेबांना शरण येण्यासाठी प्रयत्न केले, पण नानासाहेब त्याला शरण आले नाही आणि नेपाळमधनं त्यांनी इंग्रजांशी टक्कर देणं हे चालू ठेवलं होतं. मित्रांनो, पहिल्यांदा नानासाहेबांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने 50,000 बक्षीस लावलं, पण पुढे ते वाढत 1,00,000 इथपर्यंत नेलं होतं. लक्षात घ्या, 1857च्या काळचे 1,00,000 रुपये हे नानासाहेबांना पकडण्यासाठी त्यांनी बक्षीस म्हणून लावलेलं होतं. राप्ती या नदीवरती फार मोठा संघर्ष झाला. नानासाहेब नेपाळला गेले. नेपाळचं सरकार हे स्वतंत्र होतं, पण त्यांची इंग्रजांशी मैत्री होती, तेव्हा त्यांची मोठी पंचायत झाली. नानासाहेबांना आतमध्ये घेतलं तर इंग्रज चिडतील आणि नानासाहेबांना बाहेर ठेवलं भारताच्या हद्दीमध्ये तर इंग्रजांच्या हल्ल्यामध्ये ते मारले जातील. काय करावं? आणि म्हणून कधीतरी नानासाहेब नेपाळच्या हद्दीमध्ये जायचे, कधीकधी भारताच्या हद्दीत जायचे आणि नेपाळच्या परिसरातलं जे जंगल आहे या जंगलामध्ये राहून नानासाहेब आपले ते दिवस हे कंठत होते. असा तो काळ सगळा होता. आणि याच ठिकाणी दुर्दैवाने नानासाहेब पेशवे यांचा 1859 साली दुर्दैवाने मृत्यू झाला. आपल्याला फार वाईट वाटतं हे सगळं ऐकताना, पण नानासाहेबांचा मृत्यू आजपर्यंत कसा झाला हे मात्र अजून कुणालाही माहिती नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल अनेक मतं आहेत. अनेक मोठमोठ्या माणसांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल वादविवाद असतात. अगदी आत्ता होऊन गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सुद्धा अशा प्रकारचा वाद होता. पण नानासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की यांचं नेमकं नंतर काय झालं याच्याबद्दल जवळजवळ 12 ते 15 वेगळी मतं आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा एखादा व्यक्ती कुठं गेला याच्याबद्दल एवढी मतांची विविधता असणारं इतिहासामध्ये दुसरं कुठलं पात्र नसेल, व्यक्ती नसेल. इतकी नानासाहेब यांच्याबद्दलची ठामपणे सांगणारी
वेगळी वेगळी मतं ही प्रचलित आहे. आणि ते सुद्धा आपल्याला वाचून मोठी गंमत वाटते की नेमकं नानासाहेबांचं काय झालं असेल याच्याबद्दल अनेक प्रकारचे समज आहेत. पण नानासाहेबांचा अंत कसा झाला हे आज आपल्याला माहिती नाही. त्याच्याकडं आपण न बघता मी आज माझ्या बोलण्याचा जो शेवट करणार आहे तो याच्यावरनं करणार आहे की नानासाहेबांनी नेपाळमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना एक पत्र पाठवलं. त्याला ते इश्तियारनामा असं म्हणताय. त्या पत्रांमधल्या शब्दांमध्ये ज्वाला आहे, ठिणगी आहे, जळजळता धगधगता अग्नी आहे, तो आपण समजावून घेतला पाहिजे. वास्तविक पाहता केवढा दुःखाचा काळ होता. जी प्रचंड नियोजन केलं होतं अखिल भारतीय स्तरावरचं, सगळं नियोजन फसलं होतं. मगाशी मी आपल्याला सांगितलं की भारतामध्ये इंग्रज होते किती? फक्त 50,000. सैन्यामध्ये सुद्धा 2.5 लाख भारतीय होते. आणि नंतर बाकी संपूर्ण भारतातले राजे, सैनिक, शेतकरी, व्यापारी यांची संख्या तर कोट्यावधींची होती. या सगळ्या भारतांमध्ये 10% भारतीय जरी बाहेर पडले असते तर 50,000 इंग्रजांना मारणं अवघड होतं का? पण नाही होत. ते होऊ शकलं नाही. हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे निराशेमध्ये होते नानासाहेब पेशवे. त्यांचे जिवलग मित्र तात्या टोपे ते गेले. रावसाहेब कुठे गेले पत्ता नाही. झाशीची राणी लढताना मरण पावली. त्यांचे बंधू बाळासाहेब हे सुद्धा इंग्रजांच्या शरण जाण्याची भाषा बोलायला लागले. सैन्य नाही, सहकारी नाही, कुठल्याही प्रकारे दारुगोळा नाही. आणि कुठेतरी नेपाळच्या सरहद्दीवरती राहावं लागतंय आणि तिथलं सरकार सुद्धा त्यांचं स्वागत करायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये नानासाहेब इंग्रजांना पत्र पाठवत आहेत. काय ताकद आहे पहा. आणि त्यात ते पत्रात ते म्हणतायत ते महत्वाचं आहे. कसं म्हणतात? आता तुम्हाला माझ्याशिवाय कोणी शत्रू नाही आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढतच राहील. तुमच्यासारख्या महान बलाढ्य राष्ट्राला माझ्यासारखा एक माणूस टक्कर देतो आहे याचा मला अभिमान वाटतो आहे. तुमचं बलाढ्य राष्ट्र 2 वर्ष माझ्याशी लढतंय पण तुम्ही माझं काही वाकडं करू शकला नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज माझ्याकडे सैन्य नाही, कोणताही भूप्रदेश नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना आपल्याकडे वळवून तुम्ही घेतलंय माझ्या सैनिकांना. मी फक्त एकटाच राहिलो आहे. पण तुम्ही पाहाल की ज्या सैनिकांना मी 2 वर्षापासून बाळगून आहे ते काय करू शकतील. आपली लवकरच रणांगणावरती गाठ पडेल. मी तुमचा एवढा रक्तपात करेन की गुडघाभर रक्ताच्या नद्या वाहतील. लक्षात ठेवा, तुमच्या राष्ट्राला, बलाढ्य राष्ट्राला मी एकटाच शत्रू म्हणून योग्य आहे. हा मी माझा मोठा सन्मान समजतो. माझ्या हृदयातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मृत्यू एक दिवस येणारच आहे. त्या मृत्यूला घाबरण्याचं काय कारण? पण तुम्ही लक्षात घ्या की ज्या लोकांना तुम्ही आपल्याकडे वळून घेतलंय तेच तुमच्यावरती एक दिवस उलटतील आणि तुम्हाला मारतील. आणि सर्वात शेवटचं त्यांचं वाक्य असं आहे, मी नानासाहेब पेशवे जाहीर करतो की जी तलवार मी हातामध्ये घेतलेली आहे ती कधीही खाली ठेवणार नाही. काय कमाल आहे. हे शब्द ऐकले की डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात जिगर, याला म्हणतात पराक्रम, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात बलिदान. आणि म्हणून या नानासाहेबांना आपण मनापासून वंदन करतो. आणि मी शेवटी एका कवितेतलं एक कडवं म्हणून आजच्या या कथानाचा समारोप करतो. कवितेचं नाव आहे निर्धार आणि कवी आहेत कवी कुसुमाग्रज. आणि त्या कवितेमध्ये असं म्हणलेलं आहे, समरभूमीचे सनदी बालक शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. त्यातलं शेवटचं कडवं आहे, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या आडदांड गतीला आडसर आता कुठला रे, तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण मेरू अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. 1857च्या नानासाहेब पेशव्यांना, त्यांच्या सर्व रणमर्द सहकार्यांना मी अत्यंत कृतज्ञतेने प्रणाम करतो. तुमचं तेज द्या, तुमचं शौर्य द्या, तुमचा पराक्रम द्या, तुमची जिद्द द्या आणि तुमची प्रखर राष्ट्रभक्ती द्या. म्हणजे आमचा भारत एक ना एक दिवस आम्ही पुन्हा एकदा परम वैभवाला नेऊन पोचवू.
एवढंच त्यांना आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.